म्हणजे आपण जिल्ह्यातले सुपुत्र आहात, तर जिल्ह्यातला पहिल्यापासून आजची सुरुवात तुमची झाली म्हणजे दौऱ्याची, कशा पद्धतीने आपण आता इथनं पुढं आपलं बघा, दौऱ्याची सुरुवात माझी झाली असेल, पण शिंदे साहेबांनी कामाचा मोठा डोंगर उभा केला आहे. माझ्या वयाच्या 76 वर्षात 10 वर्षापासून मी राजकारणात आहे, पण असा काम करणारा माणूस मी कुठेही पाहिला नाही. उत्कृष्ट काम करतात, लोक अत्यंत शांत ठेवतात, कुणाला काही बोलत नाहीत, पण लोकांनी त्याचा फायदा उचलू नये असं माझं मत आहे. कळलं की नाही? लोकांनी त्या गोष्टीचा फायदा उचलू नये. लोकांनी अशा माणसाच्या पाठीमागं दोन्ही हात वर करून उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्यासारख्या जिल्ह्याला असा एखादा माणूस मिळणं नॉट जोक. कळलं ना? आणि म्हणून शिंदे साहेबांसारखा माणूस काम करताना मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. माझ्या स्वतःचा अनुभव सांगते मी, दुसऱ्या कोणाचा नाही सांगत. विकासाच्या दृष्टीने पण त्यांनी बरेच अशा गोष्टी आपल्या भागात आता नवीन धोरणं चालू केली. त्याबद्दल काय नवीन गोष्टी, नवीन धोरणं शेतीविषयक वगैरे त्यांनी आणलीत आपल्या भागात. बर, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अजून त्याबद्दल काय लोकांनी दिलं ना त्याचा कौल, सगळ्या शेती दिल्या आणि काय पाहिजे. लोकांनी त्याचा कौल दिला, पण एक लक्षात ठेवा, असं बोलू नये पण जाऊ दे. एका देशामध्ये खेकड्यांचं निरीक्षण करण्यासाठी बरण्या ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या बरण्यांना झाकणं होती, एकाच बरणीला झाकण नव्हतं. मी विचारलं काय होईल, एक बरणी तुम्ही उघडी का ठेवली? पण तिच्यातला खेकडा बाहेर जात नाही. एक खेकडा वर गेला की दुसरा खेकडा पाय ओढतो. ते होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. मला त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या चळवळीबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल, भागाबद्दल प्रेम असण्याबद्दल त्यांना कोण काय बोलू शकत नाही. हे मी माझं 10 दिवसाचं निरीक्षण सांगतोय. दादा, तुम्हाला मोठं पद दिलंय साहेबांनी आता, आणि काय राहणार पुढचं पक्ष बांधण्यासाठी? पद दिलं साहेबांपेक्षा मी मोठंच आहे. साहेबांचं वय आणि माझ्या वयात जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात आलं गेलं. आणि हे काय 5-6 जिल्हे दिले ते माझ्या दृष्टीने काय तसे मोठे आहेत तसं काय भाग नाही. आपण हा जिल्हा आज का निवडला तर माझं हे होम ग्राउंड आहे. मी माझ्या होम ग्राउंडवरनंच सगळी सुरुवात करणार अशी माझी अपेक्षा होती. आता आज सांगलीवाल्यांचे फोनवर फोन येते, बाकीच्या ठिकाणच्या. आता मी सुरुवात करणार पुण्याला. पुण्यावरून निघणार तो डायरेक्ट सांगलीला जाणार, सातारा ड्रॉप करणार मध्ये, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.